शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीत भारतीय किसान संघाचे भव्य आंदोलन. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ सांगली जिल्ह्याच्या वतीनं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य, शांततामय आणि शिस्तबद्ध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. सध्या सांगली जिल्ह्यातील शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेला अखंड वीज पुरवठा, नवीन वीज कनेक्शन तात्काळ सुरू करणे तसेच सोलार पंप योजनांचा पुनर्विचार करावा या प्रमुख मागण्या आंदोलनादरम्यान ठामपणे मांडण्यात आल्या. याशिवाय शेती उत्पादन खर्च वाढत असताना शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन घोषणा दिल्या. आंदोलन पूर्णतः शांततेच्या मार्गाने नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. यावेळी आंदोलन मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतीय किसान संघ महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज कलेक्टर ऑफिसवर सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन आलेलो आहोत. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळाली पाहिजे, नवीन वीज कनेक्शन सुरू केले पाहिजे, सोलरची जी सबसिडी आहे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावर मिळाली पाहिजे आणि प्रलंबित जे कनेक्शन्स आहेत ते तात्काळ सुरू केले पाहिजे. नाहीतर जर वेळ होत असेल कनेक्शन देण्यासाठी जोडणीसाठी तर 60% व्याजाने अनामत भरलेल्या रकमेवर 60% व्याजाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आम्ही घेऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आता जिल्ह्यातले सर्व शेतकरी बांधव जमा झालेलो आहोत. भारतीय किसान संघ ही देशातली एक अनोखी संघटना आहे. राष्ट्र सर्वप्रथम अशा पद्धतीचा विचार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारप्रणालीतली ही एक संघटना आहे. ही शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी चालवलेली शेतकऱ्यांची संघटना आहे. ही पूर्णपणे स्वावलंबी आहे आणि गैर राजकीय पद्धतीनं आपण काम करतो. आत्ता एकूण पूर्ण राज्यामध्ये जे लक्षात येतं की जे काही वन्य प्राण्यांचे प्रश्न आहेत, जे रात्रीच्या वेळेला जाऊन अनेक दुखापती किंवा शेतकरी दगावत आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे वीज दिवसा अखंडित मिळत नाही. 8-8 दिवसाच्या फरकाने ती वीज मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये जसं माझा प्रवास पूर्ण राज्यभर असतो, प्रांतभर असतो, तर त्यात लक्षात येतं की लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळ्या तालुक्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये अखंडित दिवसा वीज मिळालेली आहे. आमच्या सांगली जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना का नाही द्यायची, तर ही मिळाली पाहिजे. आणि म्हणून आज जवळजवळ 7 ते 8 तालुक्यातले शेतकरी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. त्याचबरोबर शासनाची अतिशय चांगली योजना आहे की मागेल त्याला सौर पंप, परंतु त्याच्यामध्ये अडचणी त्यातल्या त्रुटी पण दूर केल्या पाहिजे. आज राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे सरकारकडे की आम्हाला कुसुम योजनेअंतर्गत आम्हाला सौर पंप मिळाला पाहिजे. त्याचं डिपॉझिट हे शासनाकडे ती अनामत रक्कम जमा केलेली आहे. परंतु आज 1-2 वर्ष झालं तरी अनेक शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं सौर पंप दिला जात नाही, मिळत नाही. हिंगोलीसारखा अतिशय मराठवाड्याचा मागास जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये मी परवा दिवशी गेलो होतो. ते म्हटले आमच्या इथं सर्वांना त्यांनी मागणी केली, त्या सगळ्यांना सौर पंप मिळालेला आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये काय अडचण येते आणि म्हणून आम्ही इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना ती पण विनंती करायला आलोय की सर्वांना सौर पंप तातडीनं द्या. त्याच्यासाठी काय जी हालचाल जी हिंगोली जिल्ह्याने केली, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली, तिथल्या प्रशासनाने केलेली आहे, ती इथं पण केली गेली पाहिजे. आणि जर अशी जोडणी करून 3 महिन्याच्या आत ही जोडणी आपण नाही करू शकलो, त्यातल्या तांत्रिक अडचणी दूर नाही करू शकलो, तर तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये आपण ही महाराष्ट्र शासनाकडे पण मागणी केली आहे की 7% व्याजाने त्याचा परतावा, त्याचं व्याज हे शेतकऱ्यांना त्या डिपॉझिटवर दिलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांचा पैसा हा त्यांच्या कष्टाचा पैसा आहे, त्यांच्या रक्ताचा पैसा आहे, त्यांनी जो घाम गाळलेला आहे त्याचा पैसा आहे आणि आधीच शेतकऱ्याकडे पैसा नसतो, तो शासनाकडे जमा केलेला आहे वर्ष 2-2 वर्ष.
आणि योजना शासनाची आहे, पैसा शेतकऱ्यांचा आहे आणि शासनाकडे तो आहे, याचा अर्थ आमचं म्हणणं आहे की शासन तो पैसा वापरत आहे. जर वापरत आहे, जर शेतकऱ्यांनी तो पैसा कुठल्या बँकेमध्ये ठेवला असता 6%, 7% व्याज हे त्याच्यावरती मिळालं असतं. आमचं म्हणणं आहे की या पद्धतीनं जसं बँकेमध्ये रक्कम ठेवली असतं व्याज मिळतं, ते व्याज शासनाने शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा हा घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. त्यांनी कुठून ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.